ब्रह्मीभूत योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज भगवतीच्या कृपेने आजची ही उपासना तिथे संपन्न होतीये. ज्यावेळेस उपासनेसाठी मंदिरामध्ये प्रवेश केला, इथं आल्यानंतर तर असं वाटलं की गुरुपौर्णिमेचा काही छोटासा कार्यक्रम चालू आहे काय. ज्यावेळेस मी वरती आलो त्यावेळेस सगळे समोर आणि ते श्रीराम भजन नामस्मरण सुरू होतं आणि एक क्षण असं वाटलं की काहीतरी फार मोठा कार्यक्रम चालू आहे. मग ही साक्ष ही आपल्या सद्गुरूंची लक्षात ठेवा की ज्यावेळेस हा भास आपल्याला होतो आल्यानंतर हा वैयक्तिक अनुभव आहे. तुम्हाला आलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, पण ज्यावेळेस आपली ती एकाग्रता, आपली सद्गुरूप्रती तन्मयता आणि त्या स्थानावर त्यानंतर तो भास आपल्याला होतो किंवा जो सद्गुरूंच्या अस्तित्वाची जी जाणीव होती तर ती आपली एकाग्रता झाल्यानंतर ती जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. आजची ही उपासना बरोबर गुरुपौर्णिमेच्या आधीची उपासना. हा पर्वकाल आहे आता महिनाभर. ज्या क्षणाची आपण वर्षभर वाट बघतो, गुरुपौर्णिमा, व्यासपूजन, शक्तिदंड पूजन, सद्गुरूंचं पूजन, हे करत असताना समर्थ रामदास स्वामी म्हणतायत, उपासना करून या पुढे पुरवले पाहिजे चहूकडे, भूमंडळी जिकडे तिकडे जाणती तया. म्हणजे उपासना करून या पुढे जी सद्गुरूंनी आपल्याला उपासना दिलेली आहे, जी आपण सद्गुरूंची उपासना करतो, मग ती उपासना पुढे चालू ठेवली पाहिजे. आणि कशी? पुरविली पाहिजे चहूकडे. म्हणजे काय? कोण सांगितलं? सगळ्यांपर्यंत ही उपासना पोहोचली पाहिजे. खरं समर्थांनी कार्य जे केलं की प्रत्येक घराघरामध्ये राम पोहोचला. काय केलं त्यांनी? भगवान राम पोहोचवले, हनुमान पोहोचवले. म्हणजेच काय केलं की त्यांच्याकडे जी उपासना ते करत होते त्यांना जी प्रभू रामचंद्रांनी जो आशीर्वाद दिला, मग तोच उपदेश ते आपल्याला करतात की आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जी उपासना दिली, आपण जी उपासना करतो, आपल्या सद्गुरूंचं कार्य काय आहे हे प्रत्येकापर्यंत पोहोचणं म्हणजेच खरी उपासना आहे. भूमंडळी जिकडे तिकडे. मी मागे म्हणलो होतो उपासनेमध्ये की आपल्याला असं कार्य करायचे की आपल्या सद्गुरूंचं कार्य, आपल्या सद्गुरूंची ओळख, आपल्या जगदंब नाम जे भगवंत, जे सद्गुरू अण्णा स्वामींनी आपल्याला हे अतिशय दिव्य मंत्र जो दिलेला आहे जगदंब नामाचा, हे घराघरात नव्हे चहूकडे भूमंडळात सगळीकडे जगदंब 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 ही आपली जबाबदारी प्रत्येकाच्या घरामध्ये गेलं पाहिजे. ते कार्य आपल्याला करायचंय, ती उपासना खरी करायची, ती सद्गुरूंची सेवा आपल्याला करायची. जाणती तया. मग हे जो जाणून घेईल त्याच्यासाठीच आहे. आता ही युवा पिढी जी तर बसलेली आहे तर त्यांची सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे की आता पुढं हे कार्य आपल्याला करायचे, सद्गुरू कार्य. आणि हे करत असताना आपल्या मनाची जी स्थिती आहे ती अतिशय संयम आणि एकाग्रताही व्हायला पाहिजे. काय होतं बघा, आताची सध्याची स्थिती सांगतोय मी तुम्हाला. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, कोणाकडेही संयम राहिलेला नाही. बरोबर आहे की चूक आहे? म्हणजे तुम्ही लहान पोराला जरी म्हणले चार चौघांसमोर काय कशाला धिंगाणा करतो, तो तर लगेच त्याला एवढा अपमान वाटतो की बस. मग सगळ्यात पहिले काय? संयम. आपल्या अण्णा स्वामींनी गुरुस्तोत्रामध्ये हे सगळं आपल्याला सांगितलेलं. मग हा संयम ज्यावेळेस आपण एकत्र उपासनेला येतो, आल्यानंतर जो आपल्या मनामध्ये जो
जे षडरिपू आहे त्याचं दमन होण्यासाठी ही सामूहिक उपासना आहे, लक्षात घ्या. तुम्ही म्हणता आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरी उपासना करतच नका, तसं येतं कोणी. प्रत्येकाच्या घरी आपापली उपासना करतो आपण, पण एकत्र आल्यानंतर ती भूमिका संयमाची, आदर्शाची, सद्गुरूप्रती असलेल्या मर्यादेची ती भूमिका आपल्याला एकत्र आल्यानंतर ती सामूहिकपणे ती निभवावी लागते. मग आता बऱ्याच वेळा आपल्या मनासारखं होत नाही आल्यानंतर. कधी कोणाला कशाचा राग येतो, कधी कोण काहीतरी बोलल, पण हीच तर खरी परीक्षा असते की त्यावेळेस आपला संयम न ढळू देणे. आपण कशासाठी एकत्र आलोय? कशासाठी? का गप्पा मारायला आलो एवढ्या लांब टॅक्सीनी? नाही, पण इथं आल्यानंतर ही सद्गुरू आपली परीक्षा बघत असतात की अरे हा किती संयम आहे याच्याकडं, हा किती तत्पर आहे सेवेमध्ये. नाही तर बऱ्याच वेळा बघा असं होतं, इथं नाही होत बघ, मी सामूहिकरित्या बोलते. म्हणजे पुणे शहरामध्ये उत्तमच सगळं कार्य होतं. पुणे म्हणजे उत्तमच आहे, विशेष नाही तिथं. फक्त मलाच आज वेळ झाला अर्धा पाऊण तास, बाकी सगळे वेळेत होते. सांगायचं काय की आल्यानंतर ही परीक्षा असते की सामूहिकरित्या ज्यावेळेस आपण उपासना करतो, सामूहिकरित्या सद्गुरू सेवा कार्य करत असतो, त्यावेळेस आपल्या मनाची स्थिती ही संयमी पाहिजे आणि सत्सद विवेक बुद्धी तिथं आपली स्थिर पाहिजे. मनामध्ये नामस्मरण चालू पाहिजे. मला माहिती आहे कशाचं तर इथे आपण सेवेसाठी आलेलो आहोत, आपल्याला सेवाच करायची. मग आल्यानंतर काय करायचंय की जी सेवा आपल्याला मिळेल ती सेवा आपण करायची. की असं नाही तिथं की मी सतरंजी उचलणार नाही, मी झाडून घेणार नाही, मी रांगोळी करणार, अजिबात नाही. जी सेवा आपल्या हाताला येईल ती सेवा करायची. बघा आपण पहिले सोमईला कोण कोण यायचं? जुने मंडळी आता आहे बऱ्यापैकी आहे. सोमईला गुरुपौर्णिमेला कोण कोण यायचं की त्यावेळेस 15 दिवस तिथं मुक्काम करायचं. सद्गुरू नाना महाराज कधीही आश्रमाच्या बाहेर पडले नाही. का बरं नाही पडले? का बरं नाही? सद्गुरूंची आज्ञा होती. एवढं मोठं मंदिराचं बांधकाम चालू होतं त्या काळातली गोष्ट सांगते मी आता. त्यावेळेस कुठल्याही सोयी नव्हत्या, गाड्या नव्हत्या, जंगल होतं सगळीकडं. अशा परिस्थितीमध्ये पण सद्गुरू प्रमाण, सद्गुरू शब्द प्रमाण, सद्गुरू आज्ञा कशी हे आपल्यासाठी आहे. का त्यांना जावं नव्हतं वाटत बाहेर? पण नाही, सद्गुरूंची आज्ञा इथे राहून हे सगळं दरबाराची सांगड, दरबाराचं नियोजन त्यांना दिलेलं होतं. सद्गुरू आप्पा महाराजांनी बघा आज म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत त्यांचा अखंड प्रवास चालू होता. का त्यांना कंटाळा येत नव्हता? हजारो किलोमीटर गाडीत का होईना, पण आपल्याला इथून घरून इथपर्यंत यायला कंबर जाती, पाठ जाती, गुडघे जाते. 15-20 मिनिटात अर्धा तास ट्रॅफिक मध्ये अडवलं होतं. पण महाराजांना 1000 किलोमीटर प्रवास होता ना. कुठं नागपूर, कुठं बेळगाव, कुठं पुणे, कुठं विदर्भ, अशा याच्यात सद्गुरू आप्पा महाराजांनी अखंड प्रवास केला भक्त कल्याणासाठी. कशासाठी? तर त्यांना काही कामं नव्हती फिरण्याशिवाय. महाराजांना मूळव्याधीचा त्रास सगळ्यांना माहिती आहे. सद्गुरू आप्पा महाराजांना किती मूळव्याधीचा त्रास व्हायचा तुम्ही कल्पना करा. ज्यांना मूळव्याधीचा त्रास त्यांना विचारा काय अवस्था होती. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सद्गुरू आप्पा महाराज भक्तांच्या कल्याणासाठी सद्गुरू अण्णा स्वामींच्या आज्ञेने अखंड प्रवास करायचे. काय पण नुसता प्रवास नाहीये, गाडीतून उतरलं की सगळी पुढची रूपरेषा आहे, महापूजा आहे, मूर्ती करणं आहे, सगळं आहे. त्यांनी कधी मला त्रास होते मध्ये कधी कोणाला दुखवलं किंवा कोणाला रागवले किंवा कोणाला चिडले. हा संयम आपल्याला शिकायचा. सुरुवात जिथून आपण केली ते सांगते मी तुम्हाला. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जगून दाखवलंय, शिकवलंय, आणि ते आपल्याला आत्मसात करण्यासाठी. आता अण्णा स्वामींचा विषय, त्यांनी तर पायी प्रवास केला. कोणासाठी केला? खरं सांग. आपल्यासाठी केला, भक्तांच्या कल्याणासाठी केला. पायी चालणं सोपं आहे. मग हे सगळं आपल्याला त्यांच्याकडून शिकायचं. सद्गुरूंकडे प्रश्न उत्तर हे तर आयुष्य मरेपर्यंत सांगणार आहे. मग आपण सद्गुरूंकडून काय शिकलो हा जर प्रश्न मी एखाद्याला जरी विचारला
तर पट गोंधळ उडेल, आणि नेमकं काय शिकलोय मी किंवा नेमकं काय महाराजांकडून घेतलंय. प्रश्न उत्तर तर भरपूर विचारले, पण मी माझ्या सद्गुरूंना परमार्थातली काय गोष्ट विचारली जेणेकरून माझं कल्याण होईल, हा पण एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणून उपासनेला आल्यानंतर सामूहिकरित्या संयमाचं भान ठेवलं पाहिजे, नियंत्रण आपल्या रागावरती ठेवलं पाहिजे. नको येऊ देव क्रोध मला, शरण मी आलो. काय म्हाताऱ्या माणसाला सुद्धा राग येतो काही जरी बोललं तर. आता परवाच कोणतरी म्हणलं मी रागाले हे भजन होते, कोण म्हणलं त्यांना महाराजांनी कधीतरी सांगितलं होतं, कधीतरी त्यांनी हे भजन ऐकलं होतं. तर त्या परवा महाराजांच्या दर्शनाला आले होते गंगा दशहरा, त्यावेळेस त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला की जेव्हा जेव्हा मला कधी राग आला की तेव्हा हे पद म्हणायचं की बरोबर 5 ते 10 मिनिटांमध्ये शांतता येते. मग हे आपल्यासाठी आपण हे शिकणार कधी. आणि समर्थ रामदास स्वामी पुन्हा एकदा सांगतायत की जे आपणाशी ठावे ते शिकवावे. मग आपल्याला पहिले आपल्याला माहिती करून घ्यावी लागेल शिकवण्यासाठी. तर मग कमीत कमी आपण एवढं तर करू शकतो की महाराजांनी जे आपल्याला जगदंब नामाची व्याप्ती, जगदंब नामाचा जो प्रसार प्रचार, सद्गुरूंच्या उपासनेचा, बाबा मी दर उपासनेला जात असतो माझ्यासोबत एक जण कोणतरी घेऊन येणे, म्हणजेच काय की माझ्या सद्गुरूंच्या उपासनेचा, माझ्या सद्गुरूंच्या कार्याचा मी एका व्यक्तीला, त्याला म्हणतात ना देणे. तर हे आपल्याला करायचे, त्याच्यासाठी हे सामूहिक उपासना आहे. येण्यासाठी एवढ्या लाभ यायचं कशासाठी आहे, काहीतरी आपल्या हातून सद्गुरू कार्य घडलं पाहिजे. मी नेहमी, तुम्ही म्हणता नेहमी तुम्ही हे सांगता, तर माझं कामच काय, मला तेच करायचं. त्याच्यामुळे मी तिसरं तत्वज्ञान ब्रह्मज्ञान तर काही सांगणार नाही, हे तुम्ही सगळे जाणता हे सगळं. पण मग जिथे आपल्याला कार्य करण्याची गरज आहे, जिथे बोलण्याची, ज्या कार्यासाठी बोलण्याची गरज आहे ते आपण निश्चितच केलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्याच्यावरती चर्चा केली पाहिजे. आल्यानंतर आपण काय चर्चा करतो, बघा कोणीच उत्तर देऊ शकत नाही. मग सामूहिक आल्यानंतर आपल्या मुखातून, आपल्या तोंडातून सद्गुरूंचे अनुभव, सद्गुरू प्रती असलेली श्रद्धा, सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलंय, मागच्या महिन्यात उपासनेमध्ये काय चांगला अनुभव आला, हे बोलायचं. आपण काय नेमकं उलट करतो, आल्यानंतर आपण अर्धा तास वेळ का उपासना सुरू व्हायला, मग कोणाबद्दल अजून काय बोलतायत आपल्याला याच्यावरती चर्चा करतो. राजांनी गोंधळच केला, आंबलेकर काकाने मेसेजेस टाकले, संगीताने 4 फुलं कमीच लावले, हा गाडी घेऊन आलाच नाही, हिने तबला नाही वाजवलाच नाही, याच्यामध्ये शिट्ट्या वाजल्या माईकच्या. सांगायचं हेच आहे की आल्यानंतर उपासना झाली की 15-20 मिनिटं सगळेजण बसा का, आणि ह्या निमित्ताने आपल्या एकमेकांमध्ये काय चालू आहे किंवा विचारांची देवाणघेवाण, कोणाकडे काय संकट आहे किंवा कोणाला काय गरज आहे, कोणाकडे आजार आहे, आपण काय त्यांना हे करू शकतो, ह्या माध्यमातून हा एक आपलं कुटुंब आहे. जसं आपण कुटुंबामध्ये चौकशी करतो त्याचप्रमाणे हे सद्गुरूंचं आपलं हे कुटुंब आहे. मग हे कुटुंबामध्ये आल्यानंतर सद्गुरूंची चर्चा झाली पाहिजे, सद्गुरूंविषयी चिंतन झालं पाहिजे. आणि बाबा मी आता पुढच्या महिन्यामध्ये, आता जसं आषाढ शुद्ध एकादशी, देवशयनी एकादशी पासून चातुर्मास सुरू होतो. मग कोणी हा विचार केला का आता, नसेल केला तर ऐकून घ्या की ह्या चातुर्मासामध्ये मी किती शक्ती सामर्थ्याचे पारायण करेन, किती योगी हंस साधनाचे पारायण करेन, किती लाख गुरुमंत्राचा जप करेन, किती वेळा मी योगपीठासून स्तोत्र वाचेल. झाली याची चर्चा नाही की आपल्या डोक्यातच नाही आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, पण ते प्रकट झालं पाहिजे.
मी म्हणत नाही श्रद्धावान, आपण सगळे श्रद्धा, सद्गुरुप्रती श्रद्धा आहे म्हणून इथपर्यंत आलो ना आपण. काम धाम सोडून आपला वेळ हे करून इथपर्यंत येण्याचं कारण काय? ती श्रद्धाच आहे, सद्गुरूंप्रती असलेली तळमळच आहे. पण आल्यानंतर त्याचा विनियोग चांगला व्हावा म्हणून हे सगळं शब्द प्रपंच बोलायचं. मग आता संकल्प करा की एकादशी म्हणजे चातुर्मास आरंभ झाल्यानंतर त्या 4 महिन्यामध्ये 4 महिनेच आपल्याकडं, आणि हे साधायचे कसे? तर त्या 4 महिन्यामध्ये मी काय व्रत करू शकतो? बाबा 4 महिने करायचं नाही आपल्याला, पण त्याच्यातले 15 दिवस, 10 दिवस, 7 दिवस की मी ही उपासना, मी हे पारायण करणार, हे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सुद्धा आहे बरं का. जे तरुण पिढी आहे, जे वयस्कर लोक आहे, सगळ्यांसाठी आहे की 7 दिवसाचं पारायण मी माझ्या घरी निश्चितच करणार. 4 महिन्यामध्ये 4 पारायण आरामात होतं. त्याचा लाभ मला होणार आहे का तुम्हाला होणार आहे? जो करील त्याला जो करील तयाचे. म्हणून हा संकल्प करायचा ह्या माध्यमातून. आणि एकच पुन्हा सांगतो मी, पुन्हा सांगणारच होते, तुम्ही किती कंटाळले, किती काही झालं तरी आपल्याला सद्गुरु कार्य मोठ्या प्रमाणामध्ये करायचं हे लक्षात ठेवा. ही सुरुवात आहे. खरं तर तसं पाहिलं तर खूप उशीर झाला आपल्याला. अण्णा स्वामींना समाधी घेऊन किती वर्ष झाले? 26 वर्ष पूर्ण झाले. मग 26 वर्षामध्ये महाराजांचं कार्य किती पटीने व्हायला पाहिजे होतं. असो, काल काय झालं त्याच्यावरती आपण चर्चा करणार नाही, उपयोग पण नाही. मग आज आणि उद्या काय करू शकतो याच्यावरती निश्चितच चिंतन मनन केलं पाहिजे. मी माझ्या सद्गुरूंचा कार्यभाग कसा करीन हे प्रत्येकाने आपापल्या मनामध्ये संकल्प करू. सद्गुरूंचं कार्य आपल्याला सगळ्यांना मिळून करायचंय. सामूहिक म्हणजे मिळून असतं आणि प्रत्येकाचं वैयक्तिक हे घरी असतं. मग ज्यावेळेस आपण सामूहिक कार्यामध्ये येतो, सामूहिक उपासनेमध्ये येतो, त्यावेळेस सामूहिकच कार्य घडलं पाहिजे. तुझं माझं तिथे झालं पाहिजे नाही, हे लक्षात घ्यायचंय. दुसरी गोष्ट, 10 जुलैला गुरुपौर्णिमा, या